माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती आहे, एवढं माहिती आहे, पण यांना एवढं तरी माहिती आहे, बाकीच्यांना ते पण माहित नाही, बरोबर की नाही? बऱ्याच जणांना माहित नाही पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे की नाही? तर ती कुठून आली माहिती पाहिजे का तुम्हाला? असू दे, आपल्याला काय करायचं, पिंड असं काय असो, असं नाही पाहिजे का माहिती? पण वेळ लागेल ना भरपूर. एकदा भगवान शंकरांनी ठरवलं की आषाढी वारीला जायचं. कुठं जायचं? आषाढी वारीला. कैलासावरून वारी निघालेली आहे आणि त्यांच्या बरोबर सगळा परिवार आहे. तुमचा परिवार आलाय का बरोबर? काही एकटं झालाय तुम्ही? बघा बरं आहेत ना. तर भगवान शंकराचं कोण कोण आहे परिवारामध्ये? पार्वती माता आहे, गणेशजी आहेत, नंदी आहे, सगळे आलेले आहेत. आणि ज्या वेळेला आले त्यावेळेला या ठिकाणी उतरले. पद्मावती मंदिर माहिती आहे का आपल्याला? पंढरपूर मध्ये आहे. नाही माहिती? कसं सांगणार मी तुम्हाला कुठे आहे ते? एसटी स्टँडच्या पुढे आहे पद्मावती मंदिर, रेल्वे स्टेशनकडे. तिकडे पार्वती माता थांबली, तर कंटाळी होती प्रवास करून, थोडं थांबले तिथे. पुढे कोण कोण राहिलं? भगवान शंकर आणि गणेशजी नंदीवर बसून आलेले आहे तिकडे पुढे. आणि आल्यानंतर नंदी पण फार कंटाळला आणि नंदी पण इथे बसलेला आहे पंढरपूरमध्ये. तर आपण जर महाद्वार रोड मध्ये गेला, इथून पुंडलिकातून पुढे गेला की तिथे नंदी बसलेला आहे. कुठं माहिती का? मारुतीच्या मंदिरापुढे, दक्षिणमुखी मारुती आहे बघा तिथे. मारुतीच्या मंदिरापुढे नंदी असतो का हो? पण इथे आहे, नंदी आहे. आणि मग राहिलं कोण? दोन लोक राहिले, भगवान शंकर आणि गणेशजी. दोघ जण गेले. गणेशजी लंबोदर, एवढं मोठं उदर आहे त्यांचं, दरवाजा छोटा होता पांडुरंगाचा, त्यामुळे आतच जाईना. गणपती बघा, पांडुरंगाच्या दरवाज्यात बसलेले गणपती आहेत, बघितलं का तुम्ही? तुम्ही कधी मुखदर्शनाच्या रांगेतनं गेला की लक्षात येईल तुमच्या, मोठं गणपती आहे. आणि मग पुढे गेले, कोण राहिलं मग शेवटी? कोण राहिलं? भगवान शंकर राहिले. भगवान शंकर गेले आत गर्भगृहामध्ये, पंढरीनाथांची भेट घेतली आणि त्यांनी पाहिलं गर्भगृह किती छोटा आहे की नाही भगवंतांचं, आणि भगवंतच कसे तर उभे राहिले. आणि त्यांनी बघितलं की सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई भगवंताच्या अंगा खांद्यावर बसलेले आहेत. विठू माझा लेकुरवाडा, संगे पाळांचा मेळा, सगळे गोपाळ बसलेले आहेत. भगवान महादेव, देवादी देव महादेव, वैष्णवानाम यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ महादेव आहे आणि त्यांना जागाच नाही बसायला. आणि विठ्ठलाचे प्रिय आहेत. काय करायचं? ते म्हणले मलाही थोडी जागा द्या. पंढरीनाथ म्हणाले तुम्हाला जागा नाही म्हटले, कारण सगळे बसलेले आहेत खांद्यावर, अंगावर, तुम्ही कुठे बसणार? तर भगवंताने बघितलं डोक्यावर जागा शिल्लक आहे, म्हणून महादेवांना डोक्यावर धारण केलं. हरी बोल. तर जो सर्वात शुद्ध असतो त्याला भगवंत डोक्यावर धारण करतात, म्हणून आपण सुद्धा शुद्ध झालं पाहिजे. भगवंत डोक्यावर घेऊन मिरवतील आपल्याला. असे भगवंत दयामय आहेत, कृपाळू आहेत. तर ही जी माहिती आहे, आपल्याला सगळी माहिती पाहिजे की पंढरपूरला आल्यानंतर काय कसं महात्म्य आहे. पण आता सगळं सांगू शकत नाही मी इथे, कारण तुम्हाला एक गडबड असणार आहे, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये सगळी माहिती आहे. भगवंतांनी कमरेवरच हात का ठेवलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये काय आहे, भगवंत विटेवर उभा राहिले, ती वीट कोण आहे? हे वीट पण एक देवता आहे, इंद्र आहे. इंद्र, त्याचा त्यांनी पाप केलं होतं म्हणून त्याला शाप भेटला होता इंद्राला. हे दिंडीरवन आहे, लोहदंड तीर्थ आहे. ही चंद्रभागा नदी कशी प्रकट झाली, भीमा नदी, तिला नाव का पडलं भीमा, ह्या सगळ्यांची उत्तरं या ग्रंथामध्ये आहेत. हा ग्रंथ कुठे बाहेर भेटत नाही. आमचे गुरु महाराज परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ लिखाण केलेला आहे. पद्मपुराण, स्कंद पुराण, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या सर्वांचे अभंग यामध्ये संकलित आहेत. तर आपण पुढच्या वेळेला जेव्हा आषाढीला येणार तेव्हा तुम्हाला खरं दर्शन होणार. आता ह्या आषाढीला नाही होणार, कारण आता तुम्हाला माहिती नाही बऱ्याच गोष्टी पांडुरंगाबद्दल. तर हा ग्रंथ प्रत्येक घरामध्ये पोहोचावा ही आमची अपेक्षा आहे. आणि हा ग्रंथ मोफत आहे सर्वांसाठी आज दिंडी निमित्त. टाळी वाजवा की राहो. मोफत आहे माझ्या ग्रंथाची काही किंमत नाहीये, फक्त आपण सगळ्यांना देऊ तर शकत नाही एवढा. तर आपण एक कंडिशन ठेवले, जे फक्त अन्नदान करताय त्यांना आम्ही हा ग्रंथ मोफत देतोय. तुम्ही काही अन्नदान करू शकताय आणि ग्रंथ प्राप्त करू शकताय. कमीत कमी तुम्ही 100 रुपये दान केले तर हा ग्रंथ आहे. कोणी जास्त दान केलं तर अजून भगवद्गीता ग्रंथ आहे. कुणाकुणाकडे आहे भगवद्गीता? हात वरती करा घरामध्ये. तुकाराम महाराज काय म्हणले? गीता भागवत
करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर ही गीता पण प्रत्येकाच्या घरात पाहिजे. कोणी गीता घ्या, कोणी हा पंढरपूर महात्म्य सांगणारा ग्रंथ घ्या आणि आपलं यात्रा सफल करा. चिरमुरे आणि पेढे फक्त घरापर्यंत पोहोचतील काही गॅरंटी नाही, पण हा ग्रंथ जन्मजन्मांतर राहणार आहे. हरे कृष्ण. गर्दी करू नका, एक एक या इकडे आणि आपला दान द्यायचं आहे बघा. 100 एकादशी आहे, दान पण होतंय आपलं अन्नदान आणि ग्रंथही होतोय. हरे कृष्ण. 100 रुपये दान दिल्यानंतर